तुम्ही माझी चूक पदरात घ्यावी जी, आणि मला क्षमा करावी. खरं तर सगळा दोष तुझा आहे. तुझ्या दोषाला, खरं तर अपराधाला काही क्षमा नाही. कारण तू माझ्या प्रेमाचा अपमान केला आहेस. मी अशी का वागले? मी इतकी का रागवले? मी इतकं रागवूनही ती शांत का होती? मला मला तिच्याविषयी राग होता की प्रेम? मला असं का वाटतं आहे की मी तिला थांबवावं? असं काय नातं आहे तिचं आणि माझं? लक्ष्मी देवी, आपण जो प्रयत्न केला तो फार वेगळा होता. यानंतर म्हाळसा अंतर्बाह्य बदलायला सुरुवात होईल. लक्ष्मी देवी, आसन ग्रहण करावे. नाही, असू दे देवा. माझ्या येण्याने आपल्या ध्यानधारणेत व्यत्यय आला नसावा अशी आशा करते. नाही, पण ज्या अर्थी तुम्ही स्वतःहून भेटायला आला आहात त्या अर्थी निश्चित काहीतरी महत्वाचे कार्य असेल. हो, खरं तर मी हे ह्यांना सांगितलं होतं आणि तसंच मी ते तुम्हाला देखील आधीच सांगायला हवं होतं. लक्ष्मी देवी, काय झालं? काही समस्या आहे का? मी तुमची अनुमती न घेता एका गोष्टीचा निर्णय घेतला आहे. मी बानूला तिने म्हाळसाची क्षमा मागावी असं सुचवलं. खरं तर या भेटीमुळे म्हाळसा आणि बानू ह्यांच्यातले वाद लवकर मिटून त्यांच्यात एका चांगल्या नात्याला प्रारंभ होईल असं मला वाटलं होतं. जशा त्या गतजन्मात चांगल्या मैत्रिणी होत्या तशा. हो, परंतु बानू आणि म्हाळसाच्या या भेटीत हाती काहीच लागलं नाही. म्हणजे त्या अर्थी हा प्रयत्न देखील अयशस्वी ठरला म्हणायचा. तुम्ही हा जो काही निर्णय घेतला आहात तो मला प्रधानजींकडून कळला. लक्ष्मी देवी, तुम्ही या जेजुरी गडाच्या भल्यासाठी, इथल्या माणसांसाठी, म्हाळसेसाठी फार काही केलं आहे. तेव्हा तुम्ही जो काही परस्पर निर्णय घेतला आहात त्याबद्दल खरं तर मला क्रोध नाही आलाय. परंतु कितीही नाही म्हटलं तरीही हे थेट हस्तक्षेप केल्यासारखंच होतं. लक्ष्मी देवी, त्याबद्दल तुम्ही चिंता नका करू. परंतु लक्ष्मी देवी, मला तर आता वेगळीच चिंता वाटू लागली आहे. कोणती? म्हाळसेने बानूला क्षमा नाही केली आहे. त्यामुळे आता बानू काय करेल हे सांगता येणे कठीण आहे. मला नाही समजलं. म्हणजे बानू काय करणार होती? ह्यामुळे बानूला कोणाचाच आधार नसेल. त्यामुळे एकतर बानू अजूनच कोशात जाईल, अबोल राहील. नाहीतर बानू असा काहीतरी उठाव करेल की मग तिला थांबवणं अशक्य होईल. गणोबा राघोबा, अरे काय काम करताय का काय म्हणायचं तुम्ही? काय झालं? तुम्ही काय रागवलात काय आमच्यावर? अरे तुम्हाला काही ठाऊक नाही वय? कळत नाही कुठं कसं वागायचं ते? वाईट इसकटून सांगता का? हा, इसकटून होय? अरे गडावर बानूबाई आल्या हे आधी देवासनी सांगायचं की नाही? अव पर त्या म्हणल्या की देवीतनी भेटायचंय म्हणून. अरे पर काही तंटा झाला असता तर केवढ्यात पडला असतं गणोबा. आता तुम्ही बी हातात नव्हता तर तुम्हाला विचारले बगर आम्ही काय करतो का? आणि परदानजी बी बाहेर आलं नव्हतं. अरे बाबा हातच होतो मी, दुसरं काम करत होतो.
मला सांगावं धाडायचा का नाही? अहो पण बानूबाई असं अचानक आल्यामुळं आता आम्ही तरी काय करावं? आणि त्या म्हणलं की देवासने नाही भेटायचं म्हणून. हा हा, असू द्या असू द्या. आता बानाई कवा बी बाहेर येत्याल. हा, त्यासनी पायथ्याशी जायला म्याण्याची व्यवस्था करा म्हणजे झालं. हा, आलं का ध्यानात? हा, चला निघा. जी या कुठं तुम्ही माझी चूक पदरात घ्यावी जी, आणि मला क्षमा करावी. म्हाळसा, कशी झाली भेट? मी त्याविषयी चांगलं बोलणार नाही हे तुम्हाला ठाऊक आहे ना. पण तू अशी एकटीच का बसली आहेस? मी तुझी वाट पाहत होतो. मला एकटं वाटलं आणि मीही तुमची वाट पाहत होते. तिच्या भेटीचं प्रयोजन काय होतं? मला त्याविषयी काहीही बोलायचे नाही. पण तू अशी अस्वस्थ का आहेस? अचानक कोणीतरी भरून आलेल्या जखमेला हात लावला की कसं वाटतं, तसं झालंय माझं. पण तुम्ही दोघी भेटलात हे मला आवडलंय. स्वाभाविकच आहे. तुम्हाला वाटलं की आम्ही लगेच एक झालो म्हणजे तिला गडावर आणण्याची पूर्वतयारी सुरू. म्हाळसा, हे तुझे भ्रम आहे, त्याला मी काय करू? माझी क्षमा मागायला आली होती ती. पण मी का क्षमा करू तिला? इतकं सोपं आहे हे? सगळं विसरून जाऊ मी? तुम्ही दोघांनी मिळून माझ्या पत्नी धर्माचा अपमान केला आहे आणि विसरून जाऊ मी? मी तिला आत्ताच काय, या जन्मातही क्षमा करणार नाही. एक संधी होती सत्याच्या जवळ जाण्याची, पण ती तू गमावलीस म्हाळसा. आता ह्यानंतर अशी संधी कधी येणार हे मलाही ठाऊक नाही. कसला विचार करता आहात तुम्ही? ह्यानंतर तुमच्या नात्यातील सर्व दारं बंद झाली आहेत. ह्यानंतर बानू एकतर शरणागत होईल, नाहीतर पूर्णपणे तुझ्या विरोधात जाईल. तुम्ही मला तिचे भय दाखवत आहात का? मी शक्यता बोलून दाखवली आहे. ह्यापुढे भविष्यात काय घडणार आहे ह्याचे निर्णय कोणाच्याही हातात नाही. येतो मी. देवी, तुम्ही तुझ्या डोळ्यात पाणी आहे त्यावरून मला कळतंय की तुझी आणि म्हाळसाची भेट कशी झाली असावी. जी
मी जाते आता वाड्या. बानू, तुला माझा राग आला असेल ना? नाही देवी, अहो तुमचा राग नाही नाही, अहो पाप लागल जी मला. मी म्हणाले म्हणून तू गडावर आलीस, त्यांची क्षमा मागितलीस. मला ठाऊक होतं की हे तुझ्यासाठी सोपं नाही, आणि हे सगळं मी व्यर्थ कसं जाऊ दे. नाही देवी, पण मला आता काय बी नग आहे बघा. असं कसं? तू जे दुःख झेललंयस त्याचं दायित्व आता माझं आहे. नाही जी, तुम्ही बी वाईट नका वाटून घेऊ. त्यात त्यांची बी काय चूक आहे. माझ्या पायी त्यांचा संसार सुखाचा नाही झाला. असं नाही बानू, तू स्वतःला अपराधी समजू नकोस. मी सांगते, मला तुझ्या गतजन्माविषयी ठाऊक आहे. तू शुद्ध आहेस, पवित्र आहेस. जे घडतंय त्यात तुझा काहीही दोष नाही. आणि मी हे देखील सांगेन की हात म्हाळसाचा देखील काही दोष नाही. जे घडतं आहे ही नियती आहे. तुम्ही दोघींनी असं समोरासमोर येणं हे पूर्वनियोजित होतं, आणि ते तसंच घडतं आहे. मग तू म्हणशील की मी तुला क्षमा का मागायला लावली? परंतु पुढे जे शुभ घडणार आहे त्यासाठी मी तुला आणि म्हाळसाला एक एक पाऊल पुढे टाकायला लावलं. आज त्या तुला जे बोलले असतील ते तुला माझ्यामुळे सहन करावं लागलं. परंतु आज मी तुला एक वचन देते. एक दिवस असा येईल जेव्हा म्हाळसा तुला स्वतःहून भेटायला येतील आणि तुमची गळा भेट होईल. तर देवी, आता मला नाही त्यासनी भेटायचं. आता पतूर मी माझा मान बाजूला ठेवून कायम पडतं घेतलं. पर आता त्यासनी बी कळल का ही बानू कोण आहे ती. बानू, तू असं का बोलते आहेस? होय देवी, अहो तुम्ही सांगितलं म्हणून मी हे समज केलं. आणि तुम्ही सांगितलं का जीव दे तर ते बी करल म्या. पर त्यांच्या संग आता माझा तंटा राहणार ही काळ्या दगडावरची रेग. मला तुझ्याशी आणखी बोलायचं आहे, परंतु आत्ता नको. मी तुला सोडायला येऊ का? नाही जी, म्या जाईल एकली. तुम्ही हो, मीच. आज अचानक कसं काही येणं केलं जी? मुद्दाम आले मी तुला भेटायला. पण तू कुठून येते आहेस? म्या म्हाळसाताईसनी भेटायला गेले होते बघ. आश्चर्यच म्हणायचं, तू चक्क म्हाळसा देवींना भेटायला गेली होतीस? नाही म्हणजे तुझी ढीग इच्छा असेल ग, पण त्यांची इच्छा होती का तुला भेटायची, तुझ्याशी बोलायची? तुझं मौन सगळं काही सांगून जातंय. आता तुमच्यापासून काय लपवणार जी? म्या गेले होते त्यासनी भेटाया, पर त्यासनी ते नाही आवडलं. माझी चूक झाली, झालं गेलं समजा इसरून जा म्हणून म्या गेले होते. पण त्यांनी तुलाच ऐकवलं, हो ना? मग आता काय? हे सगळं असंच ऐकून घेणारच की काय? म्हणजे म्या समजलं नाही जी. अगं म्हणजे हेच की आता तरी तू ही पडती बाजू घेऊ नयेस असं मला वाटतं. तुझ्या अशा चांगुलपणाचा कोणी कसाही अर्थ काढावा असं होऊ देऊ नकोस. ते तर मी आता होऊनच देणार नाही बघा. आता समध्यासनी ठाव पडल काही बानू म्हणजे काय निस्त सोसणारी नाही.
मी हा मनात आणलं ना तर काय करू शकते हे कळलं आता. असं म्हणजे नेमकं काय करणार आहेस तू आता? वाईस धीर धराजी. समध्यासनी आता ठाव पडल. नारायण नारायण. देवी गंगा यांचे या भूलोकावर अवतरण झाले. भगीरथ प्रयत्नांनी देवी गंगा या भूलोकावर अवतरल्या. श्री महादेवांनी त्यांना आपल्या जटेत धारण केले आणि आपल्याला या ठिकाणी ठेवावे अशी श्री गंगा देवींनी श्री महादेवांकडे विनंती केली. म्हाळसाताईं संग म्या बोलले, त्यासनी माझी चूक झाली असं म्हणले, पर त्या तेव्हा काय बी बोलल्या नाही. गडावर आमची भेट झाली खरी, पण ती पूर्ण होऊ शकली नाही. बानूच्या मनात हेच चाललं असणार की पुढे काय आहे, तेच माझ्याही मनात चाललं आहे. श्री महादेवांनी श्री पार्वती देवींना हे सांगितले की गंगावतरण झाले. त्यांना हे कळून चुकले होते. या कैलासात आणखीही कोणी आहे याबद्दल श्री पार्वती देवींना साशंकता होती आणि त्यांना श्री महादेवांशी बोलायचे होते. नारायण नारायण. यांनी मला सांगितलं की गंगा या पृथ्वीवर अवतरली आहे. मात्र यांना मला ते एकदाही सांगावेसे वाटले नाही. याचे वाईट नक्कीच वाटते आहे आणि ह्यांना हे देखील ठाऊक आहे की ते मला आवडणार नाही. तरी देखील तेच घडले. त्या दिवसानंतर मला मात्र का कुणास ठाऊक इथे या कैलासात कुणाचा तरी वावर आहे असे वाटत राहते. मला याबद्दल त्यांच्याशी बोलायचे आहे, त्याशिवाय माझ्या मनाला स्वस्थता लाभणार नाही. नारायण नारायण. श्री पार्वती देवींना ही गोष्ट ठाऊक नव्हती की देवी गंगा यांना श्री महादेवांनी आपल्या जटांमध्ये धारण केले आहे. त्यांना केवळ इतकेच ठाऊक होते की गंगावतरण झाले आहे. त्याबद्दल श्री महादेवाने त्यांना काही सांगितले नाही. नाही, कारण ते समजण्याची ती योग्य अशी वेळ आली नव्हती. किमान त्यांना तुम्ही हे सांगायला हवे होते. सर्वांच्याच मनात हा प्रश्न पडला होता की पार्वतीला हे कधी कळणार. कारण ते कळणंही आवश्यक होतं. आपल्या जटांमध्ये देवी गंगा यांना श्री महादेवांनी स्थान दिलं होतं. हे जर श्री पार्वती देवींना कळलं असतं तर त्यांचा नक्कीच राग झाला असता. यांनी देखील बानूशी विवाह करण्याआधी अनेक गोष्टी माझ्यापासून लपवून ठेवल्या. मला कधीही काही कळू दिलं नाही आणि कोणत्या विवाहितेला असं आवडेल, नाहीच आवडणार.